माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयात मातृदिन उत्साहात साजरा। आपलं आणि आपल्या मुलांचं एक नातं अधिक दृढ व्हावं। आपण म्हणतो, बरेच पालक असे म्हणतात की नाही, माझा मुलगा माझी मुलगी मला उलटं बोलते, सांगितलेलं काम ऐकत नाही। तर ही कुठेतरी आपल्या सगळ्यांची तक्रार वाढत राहते आणि मग ही वाढणारी तक्रार कशी कमी होईल यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन असतं। आपल्यामध्ये संवाद नसतो, आपण दिवसभर शेतावर असतो, आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, मुलं शाळेत असतात आणि मग एक नातं कधी फुलतं तर ते नातं फुलण्यासाठी संवाद आवश्यक असतो। आई आणि मुलगा, आई आणि मुलगी जेव्हा एकत्रित एकमेकांशी बोलतात, जेव्हा एकमेकांप्रती आदरभाव व्यक्त करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने पाल्य जे आहे, आपला पालक आहे, तो पालक आणि आपला पाल्य याच्यामध्ये एक वेगळं असं नातं निर्माण होतं। आपली मुलं आपलीच असतात, परंतु ते हळूहळू वयानुसार आपल्यापासून लांब जातात। त्याला कारण हेच असतं की आपल्यामध्ये बोलणं होत नाही, मित्रांमध्ये संवाद होतो, ते एकमेकांशी बोलतात, म्हणून त्यांचं मैत्री जी आहे ती मैत्री अधिक दृढ होते। या निमित्ताने एक वेगळा उपक्रम आपण जरी केला असला तरी हा आपल्या संस्कृतीमधला आहे। आपली जी संस्था आहे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण, या संस्थेमध्ये असे उपक्रम, आपले सांस्कृतिक उपक्रम आहेत ते घ्यावे आणि त्यासाठी आपले सगळे संस्था पदाधिकारी असतील, आपले माननीय मुख्याध्यापक आहेत, यांचंही या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला योगदान आहे। या कार्यक्रमांच्या निमित्ताने असे देवाणघेवाण व्हावी म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत असतो। माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयात मातृदिन उत्साहात साजरा। छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयात मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी मातृदिन उत्साहात साजरा करण्यात आला। श्रावण महिन्याच्या अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मातृदिन उत्साहात साजरा करण्यात येतो। पिठोरी अमावस्या आणि मातृदिनाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे। मातृदेवो भव ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून रूढ आहे। या संकल्पनेचा अर्थ विद्यार्थ्यांना कळावा, माता व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये अनोखे नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम, विविध समित्यांच्या सदस्य पदाधिकारी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपापल्या मातांची ओवाळणी केली, औक्षण केले व त्यांचे आशीर्वाद घेतले। तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मातांना शुभेच्छापत्र, चॉकलेट्स, कॅडबरी इत्यादी भेटवस्तू दिल्या। आगळ्या वेगळ्या अशा या ओवाळणीने माता भारावून गेल्या। सर्व मातांनी आपल्या पाल्यांना भरभरून आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले। विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख अजित शेडगे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन केले। या निमित्ताने विद्यालयात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते। या स्पर्धांमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या विविध प्रतीकांची माहिती तसेच विविध प्रतीके अधिक दृढ व्हावीत या दृष्टीने स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांमध्येही महिलांनी भरभरून सहभाग घेतला व बक्षिसे मिळविली। या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक करून विजयी झालेल्या महिलांना भेटवस्तू देण्यात आली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मातृदिनाची माहिती तसेच या श्रावण महिन्यामध्ये असलेल्या विविध सणांची माहिती विद्यालयाच्या शिक्षिका नेहा ऐत यांनी सर्व विद्यार्थी पालकांना करून दिली। अत्यंत उत्साहपूर्ण झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी, मातांनी भरभरून सहभाग घेतला व मातृदिनाचा आनंद घेतला। विद्यालयाच्या या सर्व कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी या निमित्ताने उपस्थित सर्व मातांना
शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माता भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रियामध्ये या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच अशा पद्धतीचे उपक्रम निश्चितच शैक्षणिक प्रगती निर्माण करतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी म्हणजे प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन कसं काय हे करायचं, आई वडिलांचं कसं प्रोत्साहन पाहिजे त्याबद्दल आम्हाला माहिती दिली. त्याच्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानते. बस एवढंच बोलते, ह्याच्यापुढे नाही बोलू शकत. ह्याच्या आधी आम्ही कधी सुद्धा हा कार्यक्रम करायला आलोच नव्हतो असा, पण आम्हाला ह्याच्यातून आणि मुलांना पण आणि आम्हाला पण ह्याच्यातून काहीतरी मिळालं. त्याबद्दल तुमचे पण आभार आणि शिक्षकांचे पण आभार. नमस्कार, माझे नाव सीमा नरेश आहे. हे असे कार्यक्रम कधी झालेच नव्हते आणि हे अचानक घेतल्याबद्दल आणि माहिती पण नव्हतं की असं होणार आहे म्हणून. तर महिलांना आधी माहिती असं तयारीत आल्या असत्या. एवढंच मला आज खूप आनंद झाला हे कार्यक्रम खेळून बघून. धन्यवाद. कदम सर, सगळे वर्ग शिक्षक यांना माझा नमस्कार. खरंच खूप मजा आली म्हणजे या कार्यक्रमातून. महिलांना पण समजलं असेल सौभाग्याचं लेणे काय आहे ते. आता ह्याच्या पुढे सर्व महिला मोठी टिकली, मोठा मंगळसूत्र, बांगड्या अशा घालतील. बस एवढेच बोलते. मी या शाळेची विद्यार्थी. मी 10वीपर्यंत इथे शिक्षण घेतलं, पण अजूनपर्यंत या शाळेची पुस्तक आणि हे कार्यक्रम हे असे चालू राहिले जे संस्कृतीसाठी मुलांना चांगले प्रोत्साहन मिळाले. इथे आल्या त्याबद्दल मला असं वाटतं की आम्ही सहकार्याने आमची पाठ फुटून घेतली पाहिजे. शाबास. कारण जर शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हायची असतील तर 3 घटक महत्वाचे आहेत आणि सर्वात महत्वाचा घटक हा पालक आहे. शिक्षक शिकवण्याचं काम करतायत, विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम करतायत, पण या दोघांमध्ये जो दुवा साधायचा आहे तो या पालकांना आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की इथे येतात मुलं 5वी पासून 10वी पर्यंत शिकतात, पण माझ्या मुलांना कुणी शिकवलं, सर होते, मॅडम होते, काळे होते का गोरे होते, वाकडे होते, तिकडे काही माहिती नसतं. तुम्हाला पहिली या निमित्तानं आग्रहाची ही विनंती राहील की जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल मला शाळेमध्ये यायचंय, माझ्या मुलाची चौकशी करायची आहे, त्याच्याबद्दल तक्रार करायची आहे, त्याचं कौतुक करायचं आहे, व्हॉट एव्हर इट मे, जे काही असेल ते तुम्ही हक्काने येऊन शाळेमध्ये आमच्याशी बोलू शकता. आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत, काहीतरी वेगळं आहे असं नाही. पण कुठली गोष्ट बोलली पाहिजे, कुठली नाही बोलली पाहिजे हे पण तुम्ही त्याच निमित्ताने लक्षात ठेवलं पाहिजे. राठवड विद्यालयाचं नाव केवळ या माणगावमध्ये प्रसिद्ध नाही, आपल्या संस्थेच्या 28 माध्यमिक विद्यालय आणि टोटल म्हणजे पूर्व प्राथमिक, प्राथमिक पासून उच्च माध्यमिक आणि कॉलेज पर्यंत महाविद्यालय पण अशी 51 सगळे युनिट्स आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आपलं हे सगळं कुटुंब पसरलेलं आहे. आणि असं असतानाही सन्माननीय जाधव सरांचं नाव घ्यावं असं वाटतंय, कारण ते आमचे गुरुवर्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलं. तरी आम्ही वाघेरीमध्ये होतो आम्ही, किंवा रायगड, उसर, वडगर आणि रातवड या 4 शाळा, त्यांचं मार्गदर्शन नेहमी इथल्या शिक्षकांना मिळतं. नव्हे 2 वर्ष मला कल्याणमध्ये तिथं सेवा करण्याची संधी मिळाली. टिटवाळा, पडघा आणि कल्याण अशा ठिकाणी मी सेवा केली. तिथंही आमच्या जाधव सरांचं केवढं कौतुक आहे, केवढा मान सन्मान आहे, तुम्ही स्वतः अनुभवलाय. आणि म्हणून माझा हट्ट होता की जर मला संधी मिळणार असेल तर मी इथंच येईल. आणि म्हणून मी मुंबईच्या शाळांमध्ये असलेली पदोन्नती मी सोडली. या सगळ्यांना सहकार्याने म्हणजे माहिती, पण मला इथं यायचं होतं. या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांची सेवा करायची होती, पालकांशी संपर्क करायचा होता. आणि सुदैवानं तो माझा हेतू संपन्न झाला. 5 ऑगस्ट पासून मी या ठिकाणी आलो.
इथलं स्टाफचं खरंच तुम्ही जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात सर्वांग सुंदर अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे हा आपला सगळा स्टाफ आहे. आणि आजची जी कल्पना आहे किंवा आजचं जर तुम्हाला खरंच कौतुक करायचं असेल तर आपल्या शेडगे सरांचं करायला आपण सगळ्यांनी शेडगे सरांसाठी एकदा टाळ्या वाजवूया. पूर्ण कल्पना सरांची होती, फक्त मी म्हटलं तसं असं असं आहे आणि मग मी म्हटलं चला आपण या अशा पद्धतीने आणि मग मात्र प्रत्येक जण कसा सहभागी झाला हे आपण बघतोय. हे जर सगळं असंच चालू राहायचं असेल, आपल्या मुलांमध्ये प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, आपला हा शाळेवरचा विश्वास आहे तो असाच टिकून राहायचा असेल तर तुम्हीही आमच्यावर असाच विश्वास ठेवला पाहिजे. आणि आज केवळ महिलांचा कार्यक्रम होता, महिलांचं पूजन होतं, माता पूजन होतं म्हणून आम्ही आलो असं नाही. पालक सभा असतील, इतर सर्व कार्यक्रम असतील याच्यामध्ये तुम्ही आलं पाहिजे. आज आमच्या मुलांनी आमच्या आईचं वेगळं रूप पाहिलं. घरी असते का आई अशी नटून थडून छानपैकी कधीच नसते. सकाळी उठल्यापासून तुमचा डबा बनवणं, घरच्यांची सेवा हे सगळं चालू असतं. त्या माऊलीला खायला प्यायला कधी वेळ मिळतो आपल्याला माहिती नसतं. आणि असं असताना या सगळ्या माता या ठिकाणी आल्या. आमचं सगळ्यांचं तुम्हाला नमस्कार आहे की तुम्ही सगळ्याजणी इथे आलेल्या आहात. एकेका मुलाच्या चेहऱ्याचं कौतुक तुम्ही पाहिलं असेल. इथं तुम्ही स्वतःची जी जन्मदाती देवकी आहे तिथं जर कर्तव्य पार पाडलं, पण यशोदाचं पण काही मातांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे. तर असाच तुम्ही विश्वास या ठिकाणी आमच्यावर ठेवायचा आहे. असेच उपक्रम राबवत जाणार आहोत. पण त्याच वेळेला मुलं आपली घरी आपला अभ्यास करतात की नाही याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. पहिली स्पर्धा आपली अशी आहे, तुमच्याशी निगडीत आहे, तुमच्या सोबतही आता ज्या ताईच्या, ज्या वहिनीच्या, ज्या आईच्या, ज्या आजीच्या कपाळावर सगळ्यात मोठी टिकली आहे ना तिने उभं राहायचं. मला असं वाटतं की माझी मोठी टिकली आहे सगळ्यात, त्यांनी उभं राहायचं. आम्ही तर परीक्षण केलं ते बोलवलं सगळ्यांना. किमान 10 गाडी असतील असं वाटतंय. आणि बडवर बहिणी येताना भाग होणार आहे, काय काळजी करू नका, कारण ते आमचं स्टाफ पण उद्यापासून तो नक्की अजून थोडा मोठा होईल. स्पर्धेसाठी नाही, माझ्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी. या टिकलीने सगळी वाट लावून टाकली की नाही. तरी ती टिकली आता ती दिसतही नाही. आमच्या अशा कितीतरी मुली आहेत त्यांनी लावलेली असते, आपण असं जवळ जाऊन बघावं लागतं. अशी की असं मोठा कार्यक्रम आपण त्यांना मातेसाठी. आणि उद्यापासून आपण सगळ्यांची टिकली अशी मोठी असेल किंवा कुंकवाचा दिया असेल तर मोठा असेल असं आपण नक्की ठरवूया. ठरवणार ना मग स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्ही पण ठरवता आणि ती पण तुमच्या जवळच आहे. त्या स्पर्धेचा निकाल तुमच्याशी आहे. चला सांगू शकतो का कोणी आपण? आम्ही बांगड्या मोजणार आहोत तिथे. आता अल्टरनेट करायचं नाही. स्पर्धा 10 वाजता 10. एक लक्षात घ्या, जर एका हातामध्ये जास्त बांगड्या असतील तसं चालणार नाही. दोन्ही हाताच्या बांगड्या आपण काउंट करणार आहोत. आहे जान्हवी गजानन शिंदे मॅडम. मुख्याध्यापकांना सांगितली होती आणि गटसरांना माहिती होती. बाकी कुठली स्पर्धा कोणालाच माहिती नाही, फक्त मलाच माहिती आहे. त्यामुळे पेपर फुटलाय. आमच्या या 2 महिलांना पण माहिती नाहीये. तिसरी स्पर्धा आहे आपली, जो सगळ्यात मोठं नाव घेईल आपल्या नवऱ्याचं, तुमच्याकडेच आहे ती स्पर्धा. चला, ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनी समोर यायचं. मी सगळ्यात मोठं नाव घेईल. सगळंच घ्या. पुण्याच्या तुळशीबागेमध्ये श्रीरामाचं मंदिर, श्रीरामाच्या मंदिरात रामाची मूर्ती, रामाच्या बाजूला सीतेची मूर्ती, सीतेच्या कमरेला सोन्याचा गळा. निकेश रावांचं नाव होते. अखंड सौभाग्य लाभू दे मला. माईक थोडा जवळ धरा. तुळशी माय तुमच्यासारखी सासूबाई हात जोडून उभी राय. विठ्ठलदेवाचे पुस्तक, ब्रह्मदेवाची नवेच कानी नवेच मंगळमूर्ती साखरपुडा. हळदीच्या दिवशी भरला चुडा. 5 नागाची वटी भरा. तिथे गेले आनोशा, तेथे भरल्या भानोशा. गजनरावांचं नाव घेते काकना बादका सुट्टी 3ऱ्या बार.
रायगड माझा जिल्हा, माणगाव माझा तालुका, राजवाड माझे गाव, गावामध्ये बांधली माडी, माडीमध्ये नेसली साडी, साडीला लावला चाप, रामचंद्र कदम माझे बाप, अंगणात लावली गाई, चंद्रभागा माझी आई, घागर पदर गेले सुलते, लिंबाची आई माझे चुलते, घागर घातली पालती, वैशाली आई माझी चुलती, पाण्यात टाकले गहू, संदीप माझा भाऊ, त्याच्या हातात मेणपती, नरेशपती माझे पती, मी त्यांच्या अखंड सहभागी होते. माणगाव तालुक्यात घोटवळ माझे गाव, गावात होती माडी, माडीला गावात साडीला सहादेव माझे वडील, आई पदर नाही मुलता, दिगंबर चुलता, भावाच्या हातात दिली बत्ती, राजेंद्र रावांचं नाव घेते, मी सौभाग्य होती. गावामध्ये जय श्रीराम बसले रथा, सीता बसले अंगावर, संजय राजाचं तेज माझ्या कुंभावर. माणगाव तालुक्यात घोटवळ माझं गाव, गावात होती माडी, माडीवर असते साडी, साडीला लावते चाप, यशवंत माझा बाप, दारात होती तुळस, दारात होती जाई, वैशाली माझी आई, पाण्या गेली गवळण, वंदना माझी मावळण, दारात होती हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, तुकाराम मिश्राचं नाव घेते आज पिठोरी अमावस्येच्या कार्यक्रमाच्या दिवशी. ज्या स्त्रीचे, ज्या ताईचे, ज्या बहिणीचे सगळ्यात जास्त केस लावणार आहे तिने उभं राहायचं. आता मी सांगितलेली नाही स्पर्धा. मातृदिन साजरा करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम मी विद्यालयाच्या वतीने सर्व माता भगिनींना आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना मातृदिनाच्या आणि पिठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा देते. बघा, हा जो दिवस आहे पिठोरी अमावस्या, हा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये मातृदिन आणि बैल पोळा म्हणून देखील ओळखलं जातं. तुम्ही सर्वजण आता श्रावण महिन्याचा अनुभव घेतला असेल सगळ्यांनी. श्रावण महिना म्हटला तर सणांची रेलचेल असते. खूप सारे सण श्रावण महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो. 7वीच्या वर्गामध्ये एक छानशी कविता आहे श्रावण मास, आणि 8वीला सुद्धा आहे. ही कविता शिकवत असताना श्रावण महिन्यातल्या गमती जमती आणि कोणते उत्सव असतात या सर्वांची माहिती मी तुम्हा सर्व मुलांना दिलेलीच आहे. या श्रावण महिन्यामधलं जे वातावरण असतं ते अतिशय आपल्याला आनंददायी असतं. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि आपलं मन देखील प्रसन्न असतं, कारण या महिन्यामध्ये खूप सारे सण असतात आणि आपल्या घराघरामध्ये गोडाधोडाचे पदार्थ होत असतात. आणि जे पदार्थ तुम्हाला सर्व लहान मुलांना देखील हवेसे वाटत असतात, जसं की नागपंचमीचा सण, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गोपाळकाला यांसारखे सण असतात. आणि या महिन्याची सांगता होते ती म्हणजे पिठोरी अमावस्या. म्हणजे जो शेवटचा दिवस असतो श्रावण महिन्याचा, तो दिवस आपण पिठोरी अमावस्या म्हणून साजरा करतो. तसंच या सणाला बैल पोळा असं देखील म्हटलं जातं. आता या बैल पोळा या दिवशी काय करतात, तर बैल पोळा म्हणजे हा शेतकऱ्यांचा एक महत्वाचा सण आहे. कारण वर्षभर बैल असतात जे शेतामध्ये राबत असतात आणि ते शेतकऱ्याची मदत करत असतात. त्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आता कृतज्ञता म्हणजे काय हे कालच माझं एका वर्गामध्ये शिकवून झालेलं आहे, त्यामुळे तुम्हा सर्व मुलांना देखील माहिती आहे. तो बैल वर्षभर त्या शेतकऱ्याला आपल्या कामामध्ये मदत करत असतो आणि म्हणून या दिवशी हे जे शेतकरी असतात ते बैलाची पूजा करतात.
सर्वप्रथम काय करतात तर सकाळी बैलांना आंघोळ घालतात आणि त्यानंतर त्यांना झालरी चादरी लावून त्यांची सजावट केली जाते. शिंगांना रंग दिला जातो, त्यांना गळ्यात माळा घातल्या जातात, पायात तोडे घातले जातात आणि जी शेतकरी असते ती या बैलाची पूजा करते. तिला बैलाला गोडाधोडाचं खाऊ घालते आणि मग संध्याकाळी गावामध्ये वाजत गाजत ती मिरवणूक काढली जाते. असा असतो हा बैल पोळ्याचा सण. तसंच याला मी आता मगाशी सांगितलं की जसं बैल पोळा म्हणून हा दिवस ओळखला जातो तसं श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हणतात. आता याला पिठोरी अमावस्या असं का म्हणतात? कारण या दिवसाला पिठाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि त्याचा नैवेद्य केला जातो आणि कदाचित म्हणूनच या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणत असावेत असं म्हटलं जातं. मग जसं बैल पोळा म्हणून हा दिवस ओळखला जातो, पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखला जातो, तसंच या दिवसाचं एक वेगळं महत्व म्हणजे मातृदिन. कारण हा जो दिवस आहे या दिवसासाठी ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात त्या आपलं सौभाग्य वृद्धिंगत व्हावं, आपल्या मुलाबाळांना सौख्य लाभावं, त्यांना आरोग्य लाभावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी ही पूजा सुवासिनी स्त्रिया करत असतात. आता या दिवशी काय करतात स्त्रिया तर दिवसभर उपवास करतात आणि आपला जो मुलगा असतो त्याला आपल्या पाठी उभं करतात आणि म्हणतात अतीत कोण? मग आपला मुलगा सांगतो की अतीत मी आहे. आणि मग आई या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य करते आणि ते खीरपुरी आपल्या मुलाला पाठीमागूनच देत असते आणि त्या देवाकडे आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. असा हा पिठोरी अमावस्येचा सण, त्यालाच आपण मातृदिन म्हणतो.